शिंदोळी गावात आहे आणि साप आला इथं. सर कोण बघितलं? काल बघितलं होतं आम्ही. ओके. आपल्याला हां हां, त्या मावशी म्हणात कालपासून दिसालंय. होय. हा ओके. तर इथं बघू शकता ही टाईल्स आहे, टाईल्सच्या मागे साप आहे. आहे ना, ते नागशी मॅच करतंय, पण हे विषारी साप नाहीये. इथं जातो मित्रांनो, बघू शकता. यो 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 यो. काय धूळ नागिन आहे. धूळ नागिन म्हणजे विषारी नसतंय, पण नागासारखं दिसतंय. नाही दिसलं या मला. फार फास्ट असते ते साप. तुम्ही गोंधळ घालू नका मावशी. पडू नका सा, रात्री पळून. पकडलाय मी. विषारी साप नाहीये हा. बघू शकता धूळ नागिन. बघा पूर्ण नागासारखं मॅच आहे. इथं जवळून दे दाखव. पूर्ण नागासारखी मॅच आहे. मी नागाला मॅच करते, पण विषारी नाही आहे. बघायचं इतकी फास्ट असते धूळ नागिन. बघा पॅन्टला कशी चावायला मजा. आणि त्याच्यावरती जेव्हा ती लहान असते, छोटं पिल्लू आहे हे, पण चावतंय फार. पण जेव्हा ते लहान असते तेव्हा बघू शकता, बँडेड रेसर सुद्धा म्हणतात त्याला. फार फास्ट असते. आणि त्याच्यावरती बघू शकता लाइनिंग कशा आहेत. ती जेव्हा लहान असते आणि मोठं जेव्हा साप होत जातो तेव्हा त्याच्यावरची लाइनिंग संपते आणि मग ती पूर्णपणे नागासारखी दिसते. हा नाग नाही, धूळ नागिन याला का म्हटलंय, कारण पूर्ण अशी हे बघा अटॅक करायलाय. पूर्ण नागासारखा असतोय. मगाशी त्यांचा फोटो बघितला मी नागच आहे म्हणून सांगितलं. हा साप असेल असं वाटलं नव्हतं, पण बघितल्यानंतर जवळून हा साप दिसला. तर बघू शकता बँडेड रेसर सुद्धा याला म्हणतात. बिनविषारी असतोय, पण नागासारखा दिसल्यामुळे त्याला नागाची एक डुप्लिकेट म्हणू शकतो आपण. तर बघा कसा अटॅक करायचा मूडमध्ये आहे. तर ठीक आहे, आपण याला आता बंद करूया. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.